मैत्रिणींनो, आज बनवूया गव्हाच्या पिठाचा केक. तोही गूळ घालून करणार आहे आणि पौष्टिक असा केक आहे बघा. साखरेपासून किंवा मैद्यापासून आपण मुलांना दूर ठेवायचा प्रयत्न करतो. मग असा पौष्टिक असा केक घरीच जर बनवून दिला तर मुलंही आवडीने खातील आणि आपण साखर आणि मैदा तर वापरणार नाही. आणि केक तर अगदी बेकरीपेक्षाही खूप छान असा मऊ लुसलुशीत असा केक होतोय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला केक म्हणजे बनवायला जमणार. आता मैद्याचं तर केक आपण बनवतोच, पण मैद्यापेक्षाही गव्हाच्या पिठाचा असा पौष्टिक केक आहे. तुम्ही हा नक्की बनवून पहा. पहिल्या प्रयत्नात सर्वांना जमणारा असा हा केक आहे. घरी असणाऱ्या साहित्यात त्यासाठी जास्तीचे साहित्य लागत नाहीत आणि अगदी 30 ते 35 मिनिटांमध्ये होणारा असा केक बघा किती मऊ लुसलुशीत असा झालेला आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते पाहूया. त्यावेळी मी काही टिप्स सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. मैत्रिणींनो, केक बनवण्यासाठी तुम्ही दुधाचा वापर करू शकता किंवा दुधाऐवजी पाणी वापरू शकता. आता गूळ वापरून बनवणार आहे, त्यामुळे काही मैत्रिणींना प्रश्न पडेल की दुधाऐवजी पाणी जर वापरलं तर. पाणी जरी वापरलं तरी केकची टेस्ट जी आहे तीच खूप छान लागते. मी इथे दूध वापरून बनवणार आहे, त्यासाठी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ जो घेतो आपण तो बारीक चिरून घ्या, म्हणजे गूळ दुधामध्ये आपल्याला तो विरघळून घ्यायचा आहे. दूध थोडंसं कोमट घ्यायचं, म्हणजे गूळ पटकन विरघळला जातो. चमच्याच्या साह्याने, एखाद्या फोर्कच्या साह्याने दुधामध्ये गूळ जो आहे तो विरघळून घ्या. केक बनवत असताना गुळाचे खडे जर राहिले तर ते काळपट असे डाग पडतात आणि गूळ कसं नंतर करपण्याची शक्यता असते आणि गूळ त्यामुळं जे खडे आहे ते पूर्णपणे विरघळून घ्या. गूळ बारीक चिरून घेतला की पटकन विरघळतो. कोमट दूध करून घेतलं त्यामुळे थोडंसं गूळ पटकन विरघळतो. इथे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. तूप जे आहे ते पण वितळून घेतलेलं आहे. बेकरीचे कोणतेही प्रोडक्ट बनवत असताना फ्रीजमधील साहित्य वापरायचं नाही. ते अर्धा पाऊण तासासाठी 1 तासासाठी बाहेर ठेवलेलं नॉर्मल टेम्परेचरवरती असणारं साहित्य किंवा थोडंसं गरम करून वापरू शकता, परंतु फ्रीजमधील थंड जर असेल तर केक जो आहे तो फुलून येत नाही. आता तूप त्यामध्ये घातलेलं आहे. गूळ पण दुधामध्ये छान असा विरघळलेला आहे. आता आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि जे गव्हाचं पीठ वापरणार आहे ते तुम्हाला चाळून घ्यायचं आहे. पाव वाटी मोठे 4 चमचे मिल्क पावडर त्यामध्ये घातलेले आहे आणि 2 चमचे बारीक रवा घातलेला आहे. त्या मिश्रणातच मी घातला, कारण चाळला तर रवा चाळणीने खाली चळणार नाही. त्यामुळे मिल्क पावडर आणि रवा जे आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे, गूळ आणि दूध विरघळून घेतलेलं आहे, त्यामध्ये तूप घातलेलं आहे, त्यामध्ये रवा आणि मिल्क पावडर घातलेले आहे आणि गव्हाचे जे पीठ घेतलेले आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे. 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. कपाच्या मापाने जर म्हटलं तर 1 कप गव्हाचे पीठ आहे, त्यासाठी 4 मोठे चमचे मिल्क पावडर आणि 2 चमचे रवा हे अचूक प्रमाण आहे. 1 चमचा आपल्याला बेकिंग पावडर यामध्ये घालायचे आहे. मी जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर घातली आणि अर्धा चमचा आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे. आता हे जे सर्व एकत्रित आहे आपल्याला चाळून घ्यायचं आहे, त्यामुळे सोडा आणि आपण जो बेकिंग पावडर जी घातलेली आहे ती गव्हाच्या पिठात घातल्यानंतर आपण चाळून घेतलं की एकसारखं आपलं मिक्स होतं आहे. तुम्ही 2 ते 3 वेळा हे गव्हाचे पीठ चाळून घ्या. जेवढं तुम्ही चाळून घेशील तेवढा केक जो आहे तो छान फुलतो, हलका होतो. त्यामुळे नेहमी तुम्ही ज्यावेळी मैदा किंवा गव्हाचं पीठ जे काही वापरताना ते चाळून जेवढं घेशील तेवढं छान आपला बनवलेला पदार्थ होतो. हे बघा, यामध्ये मी आता ते रवा आणि मिल्क पावडर घातलेली ना ती छान असं एकत्र मिक्स करून घेते. थोड्याशा गाठी होतात, कारण मिल्क पावडर जर आपण पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये जर घातले तर थोड्याशा गुठळ्या होतात, त्या थोड्याशा फोडून घेते आणि एकसारखं मिक्स करून घेते. हे बघा, एकसारखं त्या ज्या गाठी होत्या त्या फोडून घेतलेल्या आहेत, एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे. हे जे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे ते आता यामध्ये मिक्स करून घेऊया. सुरुवातीला थोडंच मिक्स करून घेते. आता गव्हाचं पीठ चिकट असतं, त्यामुळे तुम्ही चमच्याच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने मिक्स करून घेऊ शकता. एकसारखं मिक्स होत नव्हतं म्हणून मी चमच्या साईडला ठेवला. कोणताही पदार्थ बनवत असताना हाताने जेवढा पटकन होतो तेवढा चमच्याने होत नाही, म्हणून मी हाताने छान असं एकसारखं मिक्स करून घेतलं, म्हणजे त्यामध्ये गाठी पण होणार नाहीत आणि एकसारखं पीठ. आणि पिठाचं जर अंदाज म्हटलं तर एवढं पीठ आपल्याला सगळं घालायचं आहे. गरज वाटली तर वरून थोडंसं दूध घ्यायचं. दूध आपण त्यामध्ये गरजेनुसार मिक्स करायचं. आपल्याला जर वाटलं कन्सिस्टन्सी थोडीशी सैलसर पाहिजे तर वरून दूध ॲड करू शकता. हे बघा, मी पीठ ज्यावेळी मिक्स केलं ते थोडंसं जाडसर म्हणजे घट्टसर असं झालेलं आहे. यामध्ये आपल्याला दूध ॲड करायची गरज आहे. मिश्रण पूर्णपणे आपल्याला सैलसर बनवून घ्यायचं आहे. बघा, मी 1 वाटी दूध घेतलेलं, त्यातलं सुरुवातीला थोडंसं त्यामध्ये घातलं आणि राहिलेलं दूध मी आता सगळंच त्यामध्ये घातलेलं आहे.
आता बघूया, आपल्याला आता दुधाची गरज लागणार नाही कारण एवढ्यामध्ये छान असं मिक्स होऊन जाईल. हे बघा, पूर्णपणे दूध त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. तुम्हाला जे यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत ते करू शकता. मी बदामाचे थोडेसे काप करून घेतलेले आहेत, ते त्यामध्ये ॲड करणार आहे. तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स तुम्ही ॲड करू शकता. थोडे बदामाचे काप यामध्ये मिक्स करून घेते आणि थोडेसे वरून ज्यावेळी आपण डब्यात मिश्रण ओतून घेणार ना त्यावेळी वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालते. तुम्ही डबा घ्या, एखादं भांडं घ्या किंवा केक टीन घ्या. जो केक टीन घेतलेला आहे, माझ्याकडे बटर पेपर नव्हता त्यामुळे मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर बटर पेपर वापरू शकता. थोडंसं तूप लावलं तर कसं भांड्याला केक चिटकत नाही. केक टीन घेतलेलं आहे, त्यामध्ये मिश्रण सर्व ओतून घ्यायचं आहे. 1 कप जर गव्हाचे पीठ असेल किंवा 1 कप मैद्याचा जर केक बनवतो तर या भांड्यामध्ये सहज होतो, कारण मी नेहमी बनवते ना. मग तुम्ही त्या अंदाजानुसार भांडं घेऊ शकता. केक फुलल्यानंतर भांड्याच्या वरती येतो, त्यामुळे भांडं जे भरून घेतो ते अर्ध्यापर्यंत किंवा अर्ध्यापेक्षा थोडंसं वरती एवढंच भरून घ्यायचं आहे. पूर्णपणे भांडं भरायचं नाही. केक ज्यावेळी आपण बेक करण्यासाठी ठेवतो त्यावेळी तो छान असा फुलून येतो. हा जो केक टीन आहे छान असं थोडासा टॅप करून घ्यायचा, म्हणजे कुठेही आत बबल्स वगैरे राहणार नाहीत. आणि मी सुरुवातीलाच तुम्हाला मी कॅमेऱ्यामध्ये दाखवलेलंच, मी गॅसवरती पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ पण घातलेलं. तुम्ही एखादी जाळी ठेवू शकता आणि मीडियम फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती जे पातेलं असेल, कुकर असेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे, कारण आपल्याला सुरुवातीला प्रीहीट करून घ्यायचं आहे. मायक्रोवेव्ह असेल तर प्रीहीट करून घ्यायचं. आणि हे बघा, मी हे असं पातेलं ठेवलेलं आणि त्यामध्ये मीठ होतं, म्हणजे मिठामुळे कसं पातेलं करपत नाही. किंवा कुकरमध्ये असेल कुकरमध्ये बनवू शकता. वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले, म्हणजे बदाम घातले आणि अशा पद्धतीने लो फ्लेमवरती हा केक मी बेक होऊ देणार आहे. वरती झाकण ठेवायचं आणि कुकरमध्ये जर बनवणार असाल तर कुकरची शिट्टी काढायची, कुकरची जी रिंग असते तीही काढायची आणि लो फ्लेमवरती कुकरमध्ये बनवू शकता. 30 मिनटं झालेली आहेत आणि आता आपला केक झाला आहे का आपण पाहूया. एखाद्या चाकूच्या साह्याने किंवा एखाद्या चमच्या साह्याने तुम्ही चेक करू शकता. हे बघा, चमच्याला काहीही चिकटलेलं नाही, म्हणजे केक आपला छान असा बेक झालेला आहे. 30 ते 35 मिनटं लागतात किंवा 40 मिनटं लागतात. 30 मिनटानंतर शक्यतो आपण चेक करायचं आणि हा केक छान असा झालेला आहे. थोडासा थंड होण्यासाठी भांड्यातून साईडला काढून ठेवूया आणि थंड झाल्यानंतर केक टीनमधून आपल्याला हा केक साईडला काढायचा आहे. गरम असताना जर तुम्ही त्या भांड्यातून केक टीनमधून केक साईडला केला तर केक तुटतो, त्यामुळे थोडा थंड होऊ द्यायचा आणि थोडंसं टॅप करून हा केक एखाद्या प्लेटमध्ये काढायचा आहे. हे बघा, गव्हाच्या पिठाचा केक आहे तरी मऊसूत असा झालेला आहे आणि रंग बघा किती सुरेख आलेला आहे आणि हा चवीला पण छान लागतो, मऊसूत होतो. मी थोडासा केक तुम्हाला कट करून दाखवते कसा झालेला आहे. गव्हाच्या पिठाचा एक केक खूप छान होतो. बेकरीमध्ये जसे आपण केक बेकरीतून विकत आणतो ना त्यापेक्षाही खूप छान असा केक होतो. हे बघा, मऊ लुसलुशीत असा केक झालेला आहे. बनवायला सोपा असणारा, झटपट होणारा, हे बघा खूप छान असा केक होतो आणि मऊसूत असतो. आणि तुम्ही नक्की बनवून पहा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा. दिसायलाही सुरेख होता आणि चवीला पण खूप छान होता. अप्रतिम असा केक होतोय बघा. आणि मुलांना कसं मैद्यापासून दूर ठेवायचं असेल, साखरेपासून आपण दूर ठेवायचा प्रयत्न करत असतो, मग असे गूळ घालून केलेले पदार्थ बनवू शकता. आणि गव्हाच्या पिठाचा आहे, पौष्टिक असा केक आहे. आणि तुम्ही कधी बनवताय मला कमेंट करून नक्की सांगा. उन्हाळ्या सुट्टीचं चालू झालं आहे की मुलांनाही असं काहीतरी बनवून तरी द्यावंच लागतं. बाहेरून विकत आणायचं किंवा बनवून द्यायचं, त्याच्याऐवजी हे असं घरी जर बनवलं तर ते मुलांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. आपण ही चहाबरोबर वगैरे खाऊ शकतो. आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.